त्यावेळी यांचे चित्रपट 2 बिल्डिंगच्या मध्ये व्हायचे, तर आम्हाला बघून एकदम बरं वाटायचं आणि लोक म्हणायचे बघ कसा करतो, बघ तुम्हाला बघून कसा करतो बघ. पूर्वी मॅगझिन मध्ये यायचं ज्युनियर मेमो, मालाड, अक्सा बीच, अटलांटा बिल्डिंग असं काहीतरी यायचं ऍड्रेस. तर यांना भेटायची इच्छा झाली आणि मी शाळेच्या कपड्यावर डायरेक्ट मालाड स्टेशनला आलो आणि एवढं घाबरलेलो की आता आलोय इथपर्यंत. आणि त्यावेळी ते जंगलच सगळं, मड सगळं जंगल होतं. एका माणसाला विचारलं की यांना मला भेटायचं, तुमचा फोटो होता माझ्याकडे की हा फोटो आहे, मला यांना भेटायचं. त्याने मला पूर्ण स्टेशनवर सोडलं आणि सांगितलं जा घरी. यांना भेटायची जी इच्छा होती ही मनापासून होती माझी. ऍक्च्युली मी झी मराठी हास्य सम्राट आहे. साताऱ्यावरून शो करून येत असताना मला कुणीतरी सांगितलं की इथे ज्युनियर मेहमूद फिल्म स्टार नाईट. मला एवढं बरं वाटलं, एवढ्या वर्षाचं स्वप्न, आणि आता ते ज्युनियर मेहमूद मला भेटणार. कलाकार ओळखीचा होता आणि मी मेकअप रूम पर्यंत पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर मी त्याला एक प्रश्न विचारला, ते ज्युनियर मेहमूद आलेत का? सांगितलं अजून आलेले नाहीयेत, ते येतील. आणि तुमची एंट्री लेट झाली आणि तुमच्या बरोबर असे 50-60 लोक आली आणि मी त्या गर्दी तुम्हाला ते शोधत होतो. त्यावेळी सगळेच हिंदीचे कलाकार होते. कार्यक्रमाचे जे आयोजक होते ते येऊन यांना म्हणाले मराठी कॉमेडी ऐकायची, कुणीतरी मराठी सांगा. आणि त्यावेळी हे गोंधळले, मराठी कोणच नाही कलाकार आमच्याकडे. आणि एवढ्यात एकाने सांगितलं की हे मराठी कलाकार आहे, माझ्याकडे एवढ्या गर्दीत मला भेटायला आले. प्रत्यक्षात ती व्यक्ती ज्याला मी एवढ्या वर्ष शोधत होतो ती व्यक्ती माझ्या समोर आहे. मलाच कळलं ना मी कॉमेडियन आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की अभी कपडा कैसे करोगे? मी बोललो आहे माझ्या बॅगेत, मी शो करून आलेलो. पटापट कपडा बदलो और तुम कैसे करते हो मालूम नहीं, सॉरी तुमची ऍक्टिंग करतो, तुम कैसा करते हो मालूम नहीं, फटाफट कपडा बदलो और 5 मिनिट 5 मिनिट करो, इसके ज्यादा नहीं. स्वतःला डोळे बंद करून म्हणालो, ज्या व्यक्तीची तू आतुरतेने वाट बघत होता त्या व्यक्तीने तुला 5 मिनिटं दिलेली आहेत. जर ह्या 5 मिनिटात तू जर चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही, मी स्वतःला म्हणालो आयुष्यात कुठल्याही स्टेजवर उभा राहू नको. त्या परमिशननी, यांच्या सहमतीनं, पायाचा स्पर्श करून मी स्टेजवर गेलो आणि म्हटलं वेळ फार कमी आहे, 5 मिनिटात खाली आलो. पुन्हा आयोजक आले आणि यांना म्हणाले नाही नाही ह्याला परत एंट्री द्या, हा छान करतो. हे माझ्याकडे बघायला लागले और 10 मिनिट करो म्हणून मला पुन्हा 10 मिनिटं आणि पुन्हा 10, असं मी 25 मिनिटं यांच्या बरोबर मी काम केलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझं एक ऐक, याच्या पुढचे सगळे कार्यक्रम माझे तू मराठीमध्ये करशील का? मला सूचना. कार्यक्रम संपल्यावर म्हटलं यांना, समोर बोलतोय की मी जातो घरी ट्रेननी. तर ते म्हणाले ट्रेननी काय, माझ्या बरोबर गाडीत यायचं. आणि यांनी मला त्यांच्या बाजूला बसून मुंबई पर्यंत आणलं. हा क्षण मी आयुष्यात विसरू शकत नाही.